नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागचे 4 ते 5 दिवसापासून माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्रात राबवण्यात आली। या योजनेमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदल घडल्या, परत काही नवीन अपडेट करण्यात आले, अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या। पण आता एक जी.आर आलेला आहे, त्या जी.आरमध्ये एक नवीन गोष्टीचा अपडेट केला आहे। ते म्हणजे यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की किती महिला पात्र असणार आहेत, किती वयोगटातल्या महिला पात्र असणार आहेत आणि किती शेत जमीन असलेली त्यांच्या नावावर त्या पात्र आहेत किंवा विवाहित अविवाहित, ही संपूर्ण जी.आरमध्ये नमूद केलेलं आहे। तर आज आपण ती संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामध्ये किती शेत जमीन असलेल्याच महिलांना हा लाभ मिळणार आहे आणि किती ज्यांना जमीन नाही त्यांच्या नावावर त्यांना लाभ मिळणार, ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल तुम्हाला कशा प्रकारे याचा लाभ घेता येईल आणि घेता येणार नाही। तर चला माहितीला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्ही हा बघू शकता जी.आर, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेतील सुधारण्याबाबत हा जी.आर आलेला आहे। यामध्ये राज्यातील महिलांची आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचं आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। तर मंडळी, यामध्ये आता बघूयात हा जो जी.आर आहे त्यात खाली आपण बघू शकतो, यामध्ये आता हे जे दिसतात योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे। आता यामध्ये बघूयात पहिलं जे योजनेचे लाभार्थी बघूयात, किती वयोगटातील योजनेचे लाभार्थी होणार आहेत। तर मंडळी, यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 ह्या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते आणि निराधार महिला असणार आहेत। आता योजनेचे लाभार्थी ती महाराष्ट्रातील 21 ते 65 ह्या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यात योजनेचे लाभार्थी दुरुस्तीत केलेली आहे। अगोदरचं हे होतं, आता दुरुस्तीत हे करण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघूयात राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते आणि निराधार महिला तसेच त्यांच्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे। परत योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता आहे, ती पात्रता किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असणार आहेत। आता यामध्ये अपात्रता जी आहे ती बघूयात। त्यामध्ये राज्य कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ तसेच भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संकेतस्थळावर कार्य करत आहेत किंवा सेवानिवृत्त आहेत। म्हणजे साध्या सोप्या गोष्टीत सांगायचं म्हणजे तुमच्या घरातलं जर कोणी सरकारी नोकरीला असेल तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। दुसरं आहे, 2,50,000पर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। आता हे जे असतील हे असणार आहे। त्याच्यानंतर अपात्रता परत एक काय, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, हे एक असणार आहे। त्यानंतर अपात्र, यामध्ये बघूयात ज्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, आता त्यांना पण याचा लाभ घेता येणार नाही। येथील अपात्रतेच 8 वगळण्यात पण येत आहे। तर तसंच महाराष्ट्र राज्याच्या आदिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला म्हणजेच सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता जे काही जन्मदाखला असेल तो एक लागणार आहे। आता ह्या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता कागदपत्रे कुठले आणि कशा प्रकारे लागणार आहेत? महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रमाणपत्र, लाभार्थी महिलाकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलाचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखला, ह्या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र तसेच प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत, हे एक जमणार आहेत। त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। तर हे जर असेल तुमच्याकडं तर हे पण यात जमणार आहेत। तर मंडळी, सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कागदपत्रे कुठले असणार आहेत? सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे। सक्षम तसेच म्हणजे सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता जे कागदपत्र आहेत त्यामध्ये सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमाणाचं उत्पन्न दाखला 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त तथापि पिवळे व
केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र सूट देण्यात येत आहे। तर मंडळी अशा प्रकारे हे जे कागदपत्र अपात्रताची काय असणार आहेत, तुम्हाला जर अपात्र जर करता येत नसेल किंवा तुम्ही अपात्र नसाल किंवा तुमच्याकडं जे हे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। 5 एकरच्या आतमधले ज्या महिला आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल किंवा विधवा किंवा वयोमर्यादा जी सांगितली त्या वयोमर्यादेपर्यंत संपूर्ण महिलेला याचा लाभ घेता येणार आहे। ज्या वयोमर्यादातल्या ज्या महिला आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल। तर म्हणजे अशा प्रकारे छोटंसं अपडेट होतं। अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।